आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह। विरोधकांना दालन नसल्याने नगरपालिकेत गदारोळ, प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन। देऊळगाव राजा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवार दिनांक 23 रोजी नगराध्यक्ष सौ. माधुरी शिंपणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेपूर्वी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वतंत्र दालन व बैठक व्यवस्था नसल्याच्या निषेधार्थ नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत घोषणाबाजी केली। यामुळे काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले। विरोधकांनी सभेची सूचना, ठरावांची माहिती व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचाही आक्षेप घेतला। यावर मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी कर्मचारी व्यस्त असल्याने कागदपत्रे वेळेत देता आली नसल्याची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली। भविष्यात अशी त्रुटी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विरोधकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लवकर करण्यात येईल। तसेच सत्ताधारी व विरोधक असा कोणताही भेदभाव नसून सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम केले जाईल। सौ. माधुरी शिंपणे, नगराध्यक्ष। दरम्यान सभेत शहर विकासासंदर्भातील 8 ठरावांना मंजुरी देण्यात आली। यावेळी सदर बैठकीत सत्ताधारी नगराध्यक्षांसह उपस्थित होते, तर विरोधी पक्षातील सर्व नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते। 23/7/2024 रोजी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा असताना आम्हाला सभाची नोटीस, पहिले सभाची नोटीस 3 दिवस अगोदर भेटली, नंतर 5 दिवस अगोदर, आणि टिप्पणी आतापर्यंत आम्हाला नगर परिषदची सर्वसाधारण सभाची टिप्पणी कोणती भेटली नाही। दुसरा विषय, नगर परिषदमध्ये आमच्या विरोधी पक्षात 4 महिला नगरसेविका आहेत। त्यांना वारंवार विनंती अर्ज करूनही CO साहेबांना, नगराध्यक्षला यांना बसायला कोणती कॅबिन देत नाही प्रशासनाच्या वतीनं। वारंवार या महिलांचं ते बसायला कुठे जागा नाही नगरपालिकेला। तिसरा विषय, आमच्या पत्रव्यवहाराला कोणतंही उत्तर देत नाही प्रशासन। कलेक्टरचे आदेश येऊन कलेक्टरनं यांना पत्र देऊनही, माझ्याकडे त्याचे पत्र आहे कलेक्टरचे, त्यांना 10 दिवसाच्या आत त्यांना पत्रव्यवहाराचे उत्तर देण्यात यावे। आतापर्यंत एक महिना उलटूनही हे प्रशासन आम्हाला कोणत्याही पत्राचं उत्तर देत नाही। इतका मगरुरीपणा या प्रशासनानं आलेला आहे की विरोधी नगरसेवकांना कोणतेही उत्तर देत नाही। तुम्ही बाहेर का बरं बसले? म्हणून आज या आज मीटिंग सुरू आहे, तुम्ही बाहेर का बरं बसले? आम्ही सर्वसाधारण मीटिंगला आम्ही सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक हे बहिष्कार टाकत आहे आणि आम्ही वापस जाऊ। जे काही आदरणीय पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे की मुख्याधिकारी हा कोणत्याही विषयात विश्वासात घेणं हे मुख्याधिकाऱ्याचं काम नाही। त्यांचे कोणतेही काम असतील तर मुख्याधिकारी आणि इतर आमचे कर्मचारी करण्यास तत्पर आहोत। त्यांनी लेखी कळवावं, तोंडी कळवावे, आणि त्यांचे जे काही विषय असतील त्यांच्या प्रभागातले मंजुरीसाठी ते माननीय नगराध्यक्ष यांना त्यांनी द्यावेत पुढच्या वेळेसपासून। आणि माननीय नगराध्यक्ष आणि पूर्णतः बॉडी, म्हणजे जी काही सर्वसाधारण सभा आहे, सर्वसाधारण सभा ठरवत असते कोणता विषय मंजूर करायचा किंवा कोणता विषय नामंजूर करायचा। असं म्हणणं आहे की आपण टिप्पणी त्यांना दिलेली नाही या सभेची, आणि म्हणजे आरोप आहे त्यांचा। टिप्पणीबाबत मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की टिप्पणी ही 3 दिवसाआधी द्यावी लागते, परंतु ह्यावेळेस आमचे सर्व कर्मचारी जे सभेसंबंधित काम करतात ते SIR मध्ये गुंतलेले असल्यामुळे टिप्पणी आम्ही ऐन वेळेस सगळ्यांना, सत्ताधिकाऱ्यांनाही, विरोधकांनाही आणि स्वतः मलाही टिप्पणी ऐन वेळेस उपलब्ध झालेली आहे। मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची, आणि पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही याबाबत मी काळजी घेईन। असलं काही झालेलं नाही आहे, आणि आम्ही सगळ्या मीटिंगमध्ये त्यांना विश्वासात घेतो, आणि विश्वासात घेऊनच आम्ही सगळे कामं मार्गी लावतो, आणि ते ॲबसेंट असतानाही आम्ही त्यांची कामं मंजुरी करून घेतलेली आहे। आम्ही त्याचे 12 कामं मंजुरी करून घेतलेली आहे, ते नसतानाही। पण विषय असा आहे, ते आज बाहेर बसले होते आणि आतमध्ये मीटिंग सुरू होती, त्यांनी निषेध व्यक्त केला। त्यांना मीटिंगला बोलवलं होतं, ते आला पण होता, आणि काही कारणास्तव त्या बाहेर गेल्या। नंतर त्यांचा जोही विषय होता तो CO साहेबांनी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलंच त्याच्यावरती। त्यांचा कॅबिनचा प्रश्न आहे। मग सर्वांना, पदाधिकाऱ्यांना, तुम्ही जे सत्ताधिकारी आहेत त्यांना सर्वांना कॅबिन आहे, तर विरोधी पक्षांना पदाधिकाऱ्यांना कॅबिन नाही असा त्यांचा आरोप आहे। नाही, त्यांना पण कॅबिन आम्ही देण्याचा मागच्या मीटिंगमध्येच सांगितलं होतं CO साहेबांनी। त्यांच्याबद्दल त्यांना बोलले, त्यांना कॅबिन भेटायलाच पाहिजे, मलाही वाटतं, आणि त्यांना कॅबिन देणार आहे, त्याचा काहीच विषय नाही। पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांना विश्वासात घेतच नाही, आणि असला काहीच प्रश्न नाही आहे असा त्यांचा आरोप आहे। आम्ही त्यांना नेहमी विश्वासात घेतो, विश्वासात घेऊन सगळे कामं करतो।